नमस्कार. राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता वाटप संदर्भात या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही. नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे हवे असतील, हप्ता हवा असेल तर अजिबात व्हिडिओला स्किप करू नका, कारण अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यासोबतच एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रत्येक हप्त्याची अपडेट तुमच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. चला मग वाट कशाची पाहताय, सुरुवात करूया व्हिडिओला. तर या ठिकाणी पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात. 9व्या हप्त्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय, त्याचबरोबर ऑफिशियल तारीख, आणि हा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी काही अटी पूर्ण करणार आहेत. आणि या सर्वांचीच माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता येणारा 9वा हप्ता तुम्हाला हवा असेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून जी प्रमुख अट घालण्यात आलेली आहे, आणि ती अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापपर्यंत फार्मर आय डी नाही त्यांना फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे. पहा, वारंवार सांगण्याचा उद्देश हाच आहे की फार्मर आय डी न काढल्यामुळे तुमच्या शासकीय कृषी विभागाच्या कोणत्याही योजना बंद होऊ नयेत. पहा, 20 मे ही तारीख आहे फार्मर आय डी रजिस्ट्रेशनसाठी. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधवांना किंवा शेतकऱ्याला या ठिकाणी पाहू शकता एक विशिष्ट डिजिटल ओळख देण्यात आलेली आहे. आणि शेतकऱ्यांनो, फार्मर आय डी काढा, योजनेचा लाभ घ्या, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. ॲग्रिस्टॅक पोर्टलवर नोंदणी ऑनलाईन करायची आहे. तुम्ही करू शकता, स्वतः देखील ऑनलाईन ही नोंदणी करू शकता. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजीकच्या सेवा सुविधा केंद्रावर देखील भेट देऊ शकतात, त्या ठिकाणीही करू शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी भगिनींनी अद्यापपर्यंत आपला फार्मर आय डी काढलेला नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यायची आहे. इथं पाहू शकता 20 मे तारीख देण्यात आलेली आहे. 20 मे 2026 पूर्वी फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांनी अद्याप फार्मर आय डी नोंदणी केलेला नाही त्यांनी विलंब न करता 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारचं जाहीर आवाहन, थेट आव्हान राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाने दिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, 9वा हप्ता हवा असेल तर फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, लागणारच आहे, तरच तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे. आता नमोच्या 9व्या हप्त्याच्या ऑफिशियल तारखेसंदर्भात माहिती पाहूया. नमोचा 8वा हप्ता वितरित झालेला आहे. त्यानंतर 8व्या हप्त्यानंतर 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत लाभार्थी शेतकरी बांधव. ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित झालेला आहे त्याच शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमोचा 9वा हप्ता दिला जाणार आहे. आणि नमोचा 9वा हप्ता हा कधी येणार आहे, ऑफिशियल तारीख काय असणार आहे, तर या ठिकाणी पाहू शकता ऑफिशियल साईडवरती या संदर्भात आणखीन कोणतीही नोटिफिकेशन जारी झालेली नाही किंवा GR आलेला नाही. तुम्हाला माहीत आहे, कोणत्याही योजनेचा हप्ता वाटप होण्यासाठी किंवा अनुदान वाटप होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशिष्ट निधी मंजूर होणं गरजेचं आहे. निधी मंजूर झाल्याच्या नंतर मग तो लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT केला जातो, ट्रान्सफर केला जातो. मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात अद्यापपर्यंत असा शासन निर्णय आलेला नाही, निधी मंजूर झालेला. आणि निधी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत हप्ता वितरित केला जात नाही. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणखीन कोणताही GR आलेला नाही, निधी मंजूर झालेला नाही किंवा तारीख देखील आलेली नाही, परंतु अंदाजितपणे सांगण्यात येत आहे की नमोचा जो हप्ता आहे तो 22 तारखेच्या आसपास वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 22 तारखेच्या जवळपास त्या ठिकाणी GR निघण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पाहू आता या 8 दिवसामध्ये नमोचा हप्ता जमा होतो का, आणि जर जमा झाला नाही तर मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा नमोचा 9वा हप्ता येणं अपेक्षित आहे. या हप्त्यासंदर्भात लेटेस्ट अपडेट शासनाकडून आली की तात्काळ तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे, मी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.